आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता। लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांना मिळणार 12,000 रुपये। पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या भावांसाठीही अशीच योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी तरुण वर्गांकडून केली जात होती। हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय पूजा आज पहाटे पार पडली। या पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांसोबत संवाद साधला। राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी समानी होऊ दे, असं साकडं आपण विठुरायाकडे घातल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। राज्यात आपण लाडकी बहीण योजना सुरू केली असून याचा लाभ लाखो महिलांना मिळत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। लाडक्या बहिणींप्रमाणेच आता आपण लाडक्या भावांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार आहोत। आता 12वी विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि डिग्रीचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये स्टायफंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली। मुख्यमंत्री शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, आपण राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली, पण लाडक्या भावाचं काय? त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली। त्यानुसार आपला लाडका भाऊ म्हणजे तरुण विद्यार्थी वर्षभर कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटिस म्हणून रक्कम दिली जाणार आहे। त्या कंपनीत तो ट्रेन होईल। अप्रेंटिसशिपचे पैसे सरकार भरणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य हितांचे सरकार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। दरम्यान राज्यातील मुलींसाठी 100% मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली आहे। शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकारच्या माध्यमातून होत आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले।